नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आता अर्जुनचा वाढदिवस साजरा होताना पाहणार आहोत। पण आता घरचे सगळे कुटुंबीय हे अर्जुनवरती आणि सायलीवरती नाराज असल्या कारणामुळे पहिले तर कोणीच अर्जुनच्या वाढदिवसामध्ये सामील होणार नसतात। पण ज्यावेळेस अर्जुन सगळ्यांना एक खूप मोठं सरप्राईज देतो त्यावेळेस सगळेच जण हसत हसत अर्जुन आणि सायलीचा स्वीकार करतात। तर दुसरीकडे प्रियाची मात्र आता चांगलीच बँड वाजलेली असते। आता नेमकं अर्जुन सगळ्या घरच्यांना काय सरप्राईज देणार आणि घरचे सगळे कसे काय एक्सेप्ट करणार अर्जुन आणि सायलीचं नातं हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग भागाच्या एपिसोडला। पण मित्रांनो, त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचे अपडेट हे तुम्हाला अगदी पटापट मिळत गेले पाहिजेत। त्याचबरोबर कमेंट करा आणि शेअर करा। शेअर यासाठी करा की तुमच्या मित्रपरिवारांना त्याचबरोबर तुमच्या कुटुंबियांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असा छान छान पद्धतीने आनंद घेता येत राहायला हवा। चला मग मित्रांनो, आता वळूया आपल्या आजच्या मुद्द्याकडे, म्हणजेच ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या काही अपकमिंग भागांच्या लेटेस्ट अपडेट्सकडे। तर मित्रांनो, आपण आता पाहतो की इकडे अर्जुनचा वाढदिवस असतो, पण सायलीला ही गोष्ट अगदी व्यवस्थित माहीत असते की सध्या घरातले सगळेच जण माझ्यावरती आणि अर्जुन सरांवरती नाराज आहेत, त्यामुळे कोणीच अर्जुन सरांचा वाढदिवस साजरा करायला येणार नाही। पण काहीही झालं तरी मला त्यांचा आजचा दिवस हा स्पेशल बनवायचा आहे। इतक्यात सायलीकडे अर्जुन आलेला असतो। आता अर्जुनच्या लक्षात असतं की त्याचा वाढदिवस आहे, पण त्याला बघायचं असतं की सायलीच्या लक्षात त्याचा वाढदिवस आहे की नाही। त्यामुळे आता अर्जुन हा सायलीजवळ बोलायला येतो, पण तो वाढदिवसाबद्दल बोलत नाही। सायली जाणून बुजूनच अर्जुनला विश करत नाही। अर्जुनला वाटतं सायलीच्या लक्षात त्याचा वाढदिवस नाहीच आहे, आणि मग सायली मधुभाऊंकडे येते आणि मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी अर्जुन सरांचा वाढदिवस आहे आणि आपल्या दोघांनाच मिळून तो साजरा करावा लागेल। आपल्याला त्यांचा आजचा दिवस खूप स्पेशल बनवायचा आहे, कारण आज त्यांना थोडं नाराज वाटेल। जे सुभेदार कुटुंबीय कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, आज ते त्यांच्याबरोबर नाही आहे। सध्या घरातले सगळेच आमच्यावरती नाराज आहेत, त्यामुळे कोणीच त्यांच्या वाढदिवसामध्ये सामीलही होणार नाही आणि विशही त्यांना करणार नाही। त्यामुळे आपणच आता त्यांचा वाढदिवस खास बनवूया। मधुभाऊ म्हणतात, बनवूया ना जावई बापूंचा वाढदिवस खास साऊ, पण तुला माहीत आहे का, आजच्याच दिवशी तुझासुद्धा वाढदिवस असतो, तुला ह्या गोष्टीचा विसर पडलाय बहुधा। त्यावर सायली म्हणत असते, मधुभाऊ, अहो माझा वाढदिवस असतो, पण मी तुम्हाला सापडले म्हणून आपण माझा वाढदिवस त्या दिवशी करतो। माझा खरा वाढदिवस नसतो, पण आज यांचा खरा वाढदिवस आहे आणि आज त्यांचा दिवस आहे आणि आपण तो स्पेशल बनवायचा। इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो। आता अर्जुन आल्याबरोबर लगेचच मधुभाऊ हे अर्जुनला विश करतात, हॅपी बर्थडे जावई बापू। त्यावर अर्जुन खुश होतो आणि थँक्यू मधुभाऊ म्हणतो। आता अर्जुन सांगत असतो की तुमच्या साऊला तर माझा वाढदिवसही लक्षात नाही। त्यावर मधुभाऊ सांगत असतात की माझ्या साऊनेच मला आठवण केली। त्यानंतर आता मधुभाऊ म्हणत असतात की तुम्ही खूप नशीबवान आहात जावई बापू, की तुम्हा दोघाही नवरा बायकोंचा वाढदिवस एकाच दिवशी येतो। त्याबरोबर आता लगेचच अर्जुन म्हणत असतो की हो, मला माहीत आहे, मिसेस सायलींनी सांगितलं होतं मला की आजच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो ते। त्यावर लगेचच मधुभाऊ म्हणतात, खरं म्हणायचं झालं तर सायलीचा जन्मदिवस कोणता हे आम्हालासुद्धा माहीत नाही, पण सायली आजच्याच दिवशी मला मंदिरात सापडली होती, त्यामुळे आजच आम्ही तिचा वाढदिवस साजरा करतो। आता पुढे मधुभाऊ लहानपणीच्या सायलीचं वर्णन करायला लागतात। ते सायली त्या दिवशी त्यांना भेटली होती त्यावेळेस ती कशी अवस्थेत होती हे सांगत असतात। ते म्हणत असतात की 2 बो घातलेली, पांढरं फ्रॉक घातलेली आणि हातामध्ये एक बाहुली घेऊन रडत असलेली एक नाजूक, सुंदर आणि हळवी मुलगी मला त्या दिवशी भेटली होती। त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणायला लागतो, हेच सगळं वर्णन तुम्ही मिसेस सायलीचं करताय मधुभाऊ? त्यावर मधुभाऊ म्हणतात, हो, साऊचंच वर्णन आहे हे। त्यावर अर्जुन म्हणतो, मधुभाऊ पुन्हा आठवा, कदाचित तुम्ही जे वर्णन करताय ते प्रियाचं असेल। प्रिया तुम्हाला भेटली असेल तेव्हा ती अशी असेल।
मिसेस सायली नाही. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, अहो असं काय करताय जावई बापू, मी ओळखणार नाही का माझ्याच मुलीला? मी जे वर्णन करतोय ते साऊचं आहे आणि साऊ मला भेटली होती आणि प्रियाला एका बाईने आणून आमच्या आश्रमामध्ये सोडलं होतं आणि त्यावेळेस तिच्याकडे काहीही वस्तुका नव्हत्या. मग आता अर्जुन हा मधुभाऊंना लहानपणीच्या तन्वीचा आणि सायलीचा दोघींचा एकत्र फोटो दाखवतो आणि म्हणतो, हा फोटो बघा आणि सांगा हीच सायली आहे का लहानपणीची? त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, अहो हो, हीच आमची लहानपणीची साऊ आहे. बघा तुमच्याकडे हा फोटो कुठून आला? त्यावर अर्जुन म्हणतो, मधुभाऊ ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की तुम्ही नीट आठवून सांगा की ही प्रिया नक्की नाही आहे ना? त्यावर मधुभाऊ म्हणतात, नाही हो जावई बापू, ही प्रिया कशी असेल? त्याबरोबर आता अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार यायला सुरुवात होते की कदाचित प्रिया फसवणूक तर करत नाही आहे ना सगळ्यांची, मिसेस सायलीच तर खऱ्या तन्वी नाही आहेत ना, आणि प्रिया सगळ्यांशी खोटं तर बोलत नाही आहे ना, वगैरे वगैरे खूप सर्व प्रश्न आता अर्जुनच्या डोक्यामध्ये फिरायला लागलेले असतात. मग सायली अर्जुनला म्हणते, बास झालं सर, तुमच्या डोक्यात आता काय काय सुरू आहे ना सगळं मला माहिती आहे, पण प्लीज इथल्या इथंच हे विषय थांबवा, कारण आज खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज तुमचा वाढदिवस आहे आणि आजचा दिवस मला अजिबात खराब करायचा नाही आहे, त्यामुळे आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर अजिबात विचार करू नका. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली तुमची कामं राहिली असतील ना खाली किचनमध्ये, आता तुमची वेळ सुरू आहे, जा तुम्ही किचनमध्ये तुमची कामं आवरून घ्या, जा जा. सायली म्हणत असते, अर्जुन सर तुम्ही मला पाठवून काहीतरी उगाच वेडंवाकडं करू नका. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तुम्ही जा तुमची कामं करा, माझं काय करायचं ते मी बघून घेतो. आणि मग लगेचच सायली ही तिकडनं निघून गेलेली असते. तर आता अर्जुन हा मधुभाऊंना म्हणत असतो, मधुभाऊ आजच्याच दिवशी मिसेस सायलींचा सुद्धा वाढदिवस असतो हे तुम्हालाही माहीत आहे, मग मला त्यांचा आजचा वाढदिवस स्पेशल बनवायचा आहे, पण यासाठी मला तुमची मदत लागेल. आता मधुभाऊ म्हणतात, माझ्या साऊसाठी मी काही करू शकतो, तुम्ही सांगा फक्त काय करायचं आहे जावई बापू. त्यावर अर्जुन सांगतो, तुम्ही आज दिवसभर प्रियाच्या गळ्यावरती लक्ष ठेवायचं आणि तिच्या गळ्यामध्ये जे लॉकेट आहे ते ओळखून सांगायचं मला की ते लॉकेट सायलीच्या गळ्यामध्ये होतं का लहान असताना. मधुभाऊ म्हणतात ठीक आहे, आणि ते दिवसभर प्रियाच्या गळ्यावरती अगदी व्यवस्थित लक्ष ठेवतात आणि त्यांना आठवतं की हे लॉकेट लहान असताना प्रियाच्या गळ्यात नाही तर सायली ज्यावेळेस हरवलेली त्यांना सापडली होती तिच्या गळ्यामध्ये होतं. आणि मग ही गोष्ट आता लगेचच मधुभाऊ अर्जुनला सांगतात. त्याचबरोबर ते हेही सांगतात की हे लॉकेट तिच्या गळ्यात होतं, पण त्यावेळेस त्या लॉकेटची किंमत महाग असल्या कारणामुळे मी ते लॉकेट हरवू नये, कुठे सांडू नये म्हणून तिच्या गळ्यातून काढून तिच्याच पोटलीमध्ये बांधून ठेवलं होतं. त्यावर अर्जुन म्हणत असतो, येस मला जे हवं होतं ते मिळालं आहे मधुभाऊ, आता फक्त एका गोष्टीची खात्री व्हायची बाकी आहे, आणि जर ते सुद्धा आपल्या मनाप्रमाणे घडलं ना तर बघतच राहा तुम्ही काय घडतं ते. आता मधुभाऊ विचारत असतात की नेमकं तुमच्या मनात तरी काय आहे जावई बापू. अर्जुन म्हणतो, कळेल मधुभाऊ तुम्हाला पुढे. आणि मग आता अर्जुन हा बेडरूममध्ये सायलीकडे आलेला असतो. सायली ही कपड्यांच्या घड्या करत असते. अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली या लवकर या इथे बसा. सायली म्हणते, अर्जुन सर काय आहे तुमचं, मला खूप काम आहेत, नका उगाच मला सतवू. त्यावर अर्जुन म्हणतो, मी सतवतोय, तुम्ही उगाच विषयाला वेगळं वर्ण लावू नका बरं, या इथे बसा पहिल्या. त्यावर सायली खाली बसते आणि मग अर्जुन हा सायलीला सांगतो, तुमचे पाय वरती करा. सायली म्हणते, काय? त्यावर अर्जुन सांगतो, हां सांगतोय तसं करा, पाय वर करा. मग सायली तिचे पाय वरती घेते आणि मग अर्जुनला सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून दिसलेली असते. त्यानंतर आता अर्जुन खूप खुश होतो, तो आनंदाने हसायला लागतो, नाचायला लागतो. सायली म्हणते, हो 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 काय होतंय तुम्हाला, उगाचच्या उगाच किती खुश होत आहे, आणि काय दिसलं तुम्हाला माझ्या पायावर असं. त्यावर अर्जुन म्हणतो, काय दिसलं, सगळं दिसलं. त्यावर सायली म्हणते, सगळं दिसलं म्हणजे. त्यावर अर्जुन म्हणतो, थांबा थोडा वेळात सगळं कळेल तुम्हाला. आणि मग आता अर्जुन हा संपूर्ण सुभेदार कुटुंबियांना खाली हॉलमध्ये बोलवतो. त्याबरोबर सगळेजण आलेले असतात. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की नेमकं अर्जुनने सगळ्यांना असं अचानक खाली तरी का बरं बोलवून घेतलं असेल. सगळेच जण अर्जुनला प्रश्न विचारायला लागतात की कशाला बोलवलं आहे सगळ्यांना इथे, तुझं काय एवढं महत्त्वाचं काम आहे. त्यावर अर्जुन हा सगळ्यांना सांगत असतो की खूप महत्त्वाचं काम आहे, काम नाही तर मला तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं आहे, आणि सरप्राईज देण्याकरता मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलं आहे. पण थोडा वेळ थांबा, सिनियरला आणि प्रतिमा आत्याला सुद्धा येऊ द्यात, मग मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे. इतक्यात त्या ठिकाणी प्रतिमा आत्या आणि रविराज काकासुद्धा आलेले असतात. आता प्रतिमा आत्या सांगत असते की अर्जुनने अचानक मला कॉल केला आणि म्हटलं की काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, सरप्राईज आहे म्हणून काहीतरी अर्जंट निघून या, म्हणून आम्ही दोघंही आलो आहे. बरं अर्जुन काय सांगायचं होतं तुला, सांग बरं पटकन. त्यावर अर्जुन हा म्हणायला लागतो, चला असं समजा
की जर आता मी तुम्हाला सांगितलं की प्रिया म्हणजे तन्वी जी तुमच्यासमोर उभी आहे ती खरी तन्वी नाहीच आहे, खरी तन्वी कोणी वेगळीच मुलगी आहे, तर तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास बसेल? त्याबरोबर आता मात्र सगळे कुटुंब अर्जुनवरती चिडते आणि अर्जुनला म्हणायला लागतात की काय सुरू आहे अर्जुन तुझं? आज तुझा वाढदिवस आहे, आम्हाला वाटलं होतं की वाढदिवसानिमित्त तरी तू आमच्याशी चांगलं बोलायला बोलवलं असशील, तर तू हे असं काहीतरी बडबड करत बसलास का? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मी बडबड नाही करत आहे, मी खरं सांगतोय. तुमच्यासमोर जी मुलगी तन्वी म्हणून उभी आहे ना, ती खरी तन्वी नाही आहे, ती खोटारडी मुलगी आहे, ती तुमच्याशी खोटं वागते. खरी तन्वी ही तुमच्या समोर इतके दिवस असलेली सायली आहे. त्याबरोबर आता हे ऐकून सगळ्या घरातल्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेचच पूर्णाजी म्हणायला लागते, अर्जुन तुला लाज वाटते का? तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय? तू केवढा मोठा आरोप करतोयस माझ्या तन्वीवरती. त्याबरोबर आता लगेच अश्विनसुद्धा अर्जुनवरती चिडायला लागतो. तो म्हणत असतो, दादा आजपर्यंत मोठा भाऊ मी म्हणून तुझा खूप आदर केला आहे, पण आज तू माझ्या बायकोबद्दल हे असं काहीतरी बोलशील? माझी बायको काय खोटारडी वाटते तुला? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, तुझी बायको खोटारडी वाटत नाही, ती खोटारडीच आहे. त्याबरोबर आता प्रिया मात्र इकडे खूप घाबरलेली असते आणि मग ती कांगावा करायला लागते. ती म्हणायला लागते की नाही उगाच खोटं काहीतरी बोलतोय अर्जुन, या सायलीनेच याच्या डोक्यात काहीतरी भरवलं असेल. अर्जुन अरे का तू उगाच मला माझ्या कुटुंबापासून तोडण्याचा प्रयत्न करतोयस? त्यावर अर्जुन म्हणत असतो, मी तुला कोणापासूनच तोडण्याचा वगैरे काही प्रयत्न करत नाहीये. एक गोष्ट तुला व्यवस्थित माहिती असेल प्रिया, रादर एवढ्या दिवसात तुला कळली असेल की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा कधीच कोणतेही पुरावे हातात असल्याशिवाय कोणतीच गोष्ट बोलत नाही आणि एवढा ठाम दावा तर कधीच करत नाही. त्याबरोबर आता तो मधुभाऊंना बोलवतो आणि पुन्हा एकदा तो मधुभाऊंना सायलीचा आणि लहानपणीच्या तन्वीचा फोटो दाखवत म्हणतो, मधुभाऊ हे फोटो नीट बघा आणि सांगा की ही जी फोटोतली मुलगी आहे ती सायली आहे ना? त्याबरोबर लगेचच आता मधुभाऊ त्या लहान मुलीचा फोटो बघतात आणि म्हणतात, हो ही लहानपणीची साऊ आहे. त्याबरोबर लगेचच अर्जुन हा म्हणायला लागतो की आता कळलं खरं? हेच खरं आहे की सायली हीच तन्वी आहे, कारण लहानपणापासून मधुभाऊंनीच तुमचं संगोपन केलं आहे, त्यामुळे ते तुमचे लहानपणीचे चेहरे विसरू शकत नाही ना प्रिया. त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, खोटं बोलतायत मधुभाऊ, मी यांना जेलमध्ये पाठवलं होतं ना, मी यांच्या विरोधात साक्ष दिली होती ना, म्हणून हे माझ्याकडून बदला घेत आहेत. लहान असल्यापासून मधुभाऊनी आणि सायलीने मला आश्रमात खूप त्रास दिला आहे, खूप छळ केला या दोघांनी मिळून माझा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, हा पुरावा आपण मान्य नाही करायचा, पुढे आणखी एक पुरावा आहे माझ्याकडे. लहानपणापासून तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची जन्मखून होती, जी मिसेस सायलींच्या पायावर सुद्धा आहे आणि तू सुद्धा स्केचपेननी ती तुळशीपत्राची जन्मखून काढतेस हे मला माहीत आहे. मग आता तुम्ही दोघींनीही आमच्यासमोर पाय धुवायचे. जिच्या पायावरची तुळशीपत्राची खून दिसेल ती खरी तन्वी असेल. त्याबरोबर मात्र आता प्रिया घाबरलेली असते आणि ती म्हणायला लागते, मला हे सगळं करण्याची काही गरजच नाही आहे, मी हे सगळं का सिद्ध करू? माझ्या घरातल्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यावर आता प्रतिमा ह्या लगेचच प्रियाला म्हणायला लागतात, तन्वी अगं बाळा तुला घाबरायची काय गरज आहे? तू तन्वी आहेस की नाही खरीखुरी? मग कोणाच्याही खोटारडेपणाला भुलण्याची आपल्याला काही गरज नाही आणि घाबरण्याची तर मुळात गरज नाही आहे तुला. तू जा आणि पाय धुवून ये, मी आहे, तुझी आई तुझ्याबरोबर खंबीरपणे उभी आहे. जा बाळा तू पाय धुवून ये, त्याच्यानंतर बघूया कोण तुला खोटारडे ठरवण्याचा प्रयत्न करता येते. आता खरं तर प्रतिमा आत्या हे सगळं मुद्दाम बोलत असते, कारण तिलासुद्धा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असं वाटत असतं की ही जी प्रिया आहे ती खोटारडी आणि लबाड मुलगी आहे, ती माझी मुलगी असणं शक्यच नाही. कारण प्रिया ही नेहमीच सगळ्यांबरोबर वाईट वागत असते, खोटं चांगलं वागण्याचा आव आणत असते आणि सायली ही नेहमी सगळ्यांशी प्रेमाने मायेने अगदी माझ्यासारखं वागत असते, असं प्रतिमा आत्याच्या मनामध्ये सुरू असतं. आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर का करताय तुम्ही हे सगळं? मी तुम्हाला मघाशीच मधुभाऊंच्या खोलीत सांगितलं होतं बजावून की आज असं काही वागू नका, पण तरी तुम्ही माझं नाही ऐकलं. तुम्हाला जे हवं होतं तेच केलं. का करताय तुम्ही असं? त्यावर अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही उगाच आरडाओरडा करू नका, मी जेवढं सांगतोय तेवढं करा, पाय धुवा आणि बाहेर या लवकर. त्याबरोबर आता प्रिया आणि सायली दोघीसुद्धा घरातल्यांसमोर एकत्रच पाय धुतात आणि त्यानंतर खूप मोठा खुलासा होतो, तो म्हणजे सायलीच तन्वी असल्याचा आणि प्रिया खोटारडी असण्याचा. कारण सायलीच्या पायावरची जन्मखून खरी असल्या कारणामुळे ती गेलेली नसते, पण प्रियाच्या पायावरची जन्मखून ही खोटी स्केचपेननी काढलेली असल्या कारणामुळे तिच्या पायावरची खून लगेचच निघून जाते. आता अर्जुन हा
सगळ्यांना म्हणायला लागतो, आता तरी तुम्हाला खरं कळलं का की मिसेस सायली ह्याच खऱ्या लहानपणीच्या तन्वी आहेत आणि प्रिया ही खोटारडी मुलगी आहे. ही तन्वी वगैरे कोणी नाही आहे, ही फक्त प्रॉपर्टी हडप करण्यासाठी इथे आलेली होती. त्यानंतर आता अर्जुन हा पूर्णाजीला म्हणत असतो, पूर्णाजी तू जे काही वचन दिलं होतंस ना प्रतिमा आत्याला, ते वचन मोडलेलं नाही. उलट त्या दिवशी एंगेजमेंट मी प्रियाबरोबर न करता सायलीबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं म्हणून तुझं वचन पाळलं गेलं. जर मी त्या दिवशी प्रियाबरोबर एंगेजमेंट केली असती तर तुझं वचन मोडलं असतं. आणि त्यानंतर बघ ना नियतीचा काही खेळ होता की नियतीने शेवटी मला आणि मिसेस सायली खऱ्या तन्वीलाच एकत्र आणलं, कारण आमचीच जोडी बनलेली होती. तुझा शब्द पूर्ण झाला पूर्णाजी. मी प्रतिमा आत्याच्या मुलीशी म्हणजेच तन्वी रविराज किल्लेदारशीच लग्न केलं आहे. इतके दिवसांपासून आपल्या सर्वांच्या बरोबर असलेल्या तन्वीला आपण ओळखू शकलो नाही आणि तू तुझ्याच तन्वीला खूप वाईट वागवलंस. त्याबरोबर आता इकडे लगेचच मधुभाऊसुद्धा म्हणायला लागतात की प्रिया, लहान असल्यापासून तुला सायलीची प्रत्येक गोष्ट हवी असायची. अगदी तिच्या कपड्यांपासून तिच्या खेळण्यांपासून सगळं कायम तू तिच्याकडून हिसकावून घ्यायचीस. पण त्यावेळेस तुम्ही लहान होतात आणि सायली समजूतदार होती, त्यामुळे मी तुम्हाला कधी काही बोललो नाही. पण आता तू माझ्या लेकीचं सासर, माहेर आणि तिचं कुटुंब हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास. मी तुला तिचं सुख कधीच हिरावून घेऊ देणार नाही. साऊने आजपर्यंत काय नाही केलं आपल्यासाठी. आपली सगळ्यांची जबाबदारी घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला तिने आणि आजही आपल्या सगळ्यांना मदत करण्याचा ती प्रयत्न करतेच. पण तू काय केलंस, जसंच तुला रविराज साहेबांचं घर सापडलं तसं तू त्यांच्याकडे निघून गेलीस. आमच्याकडे आश्रमात सगळ्यांकडे पाठ फिरवलीस. त्याबरोबर लगेचच इकडे प्रिया म्हणायला लागते की खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. हे लोक मला फसवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना. अश्विन, अरे तू तरी, मामी अगं तू तरी. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, आता काही उपयोग होणार नाही हा सगळा कांगावा करून, कारण आता सगळ्यांसमोर खरा आलेला आहे. त्यामुळे आता पटापट जे काही आहे ना ते उघडायला लाग आणि खरं खोटं सगळ्यांना सांगून टाक. सगळ्यात आधी तर मला हे सांग की तू रविराज काकाला फसवण्यासाठी DNA रिपोर्ट्स कुठून आणलेस. त्यानंतर आता लगेचच सायली म्हणायला लागते, हिला शिक्षा तर मीच देणार. हिने फक्त मला त्रास नाही दिलेला, तर हिने माझ्या माणसांना, माझ्या कुटुंबाला सुद्धा त्रास दिलाय. आश्रमात असल्यापासून ही मला वाईट वागवायची, माझ्याशी वाईट वागायची. आश्रमात असलेल्या मुलांना सुद्धा हिने खूप त्रास दिला, त्यांना सुद्धा नेहमी घालून पाडून बोलायची. मधुभाऊ म्हणजे माझे वडील, त्यांनासुद्धा हिने त्रास दिला. ज्यांनी एवढी आमची काळजी घेतली, संगोपन केलं, हिने त्यांनासुद्धा जेलमध्ये घालवलं. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली थांबा, तुम्ही उगाच हिला शिक्षा करायला जाऊ नका. तुम्हाला स्वतःचे हात खराब करून घेण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. हिला शिक्षा कोर्ट आणि कायदा बरोबर करेल. त्यानंतर आता लगेचच पूर्णाजी ही सायलीकडे येते आणि सायलीला मिठी मारून जवळ घेते. त्यानंतर आता प्रतिमा आत्यासुद्धा प्रियाला म्हणत असते, प्रिया, मुळात काय आहे ना, आपलं मूल कोणतीही आई अगदी एका नजरेत ओळखू शकते. आणि सायलीला भेटलेल्या दिवसापासून मला असं वाटत होतं की तीच माझी तन्वी आहे. पण सध्या मला स्मरणशक्ती नसल्यामुळे मी काहीसुद्धा बोलू शकत नव्हते. पण आज अर्जुनमुळे सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं आहे आणि सगळ्यांना खरं कळलं आहे की ही माझी तन्वी आहे आणि तू एक खोटारडी आणि फ्रॉड मुलगी आहेस. खोटं कितीही वरवर चांगलं दिसत असलं ना तरीसुद्धा त्याची खरी बाजू ही खूप काळी असते आणि ज्या वेळेस ती सगळ्यांच्या समोर येते ना त्यावेळेस सगळ्यांनाच त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. त्यावर सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, आता या गोष्टीचा त्रास सगळ्यांना नाही तर फक्त आणि फक्त एकट्या प्रियाला होणार आहे. हिने तुम्हा सगळ्यांना दुखवलं आहे. हिने माझे आई बाबा माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. माझा नवरा, माझ्या सासरची माणसं, माझं माहेर, माझं सासर सगळं माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे ना, हिला नाही सोडणार मी. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली ताबा ठेवा स्वतःवरती. मी पोलिसांना बोलवतो, हिला पोलिसांच्या ताब्यात देऊया आपण आणि फसवणुकीच्या दाव्याखाली हिला चांगलीच आपण जेलमध्ये चक्की पिसायला पाठवून देऊयात. तुम्ही काहीच काळजी करू नका. ही आयुष्यभर जेलमध्ये सडत राहील याची पुरेपूर काळजी मी घेईनच. आणि त्याचबरोबर या सगळ्या कर्मकांडात हिला मदत तरी कोणी केली आणि कोणाच्या साथीने ही इथपर्यंत पोहोचली हे सगळं काही मी शोधून काढेन आणि त्या सगळ्यांना जेलमध्ये घालवेन. या गोष्टीमध्ये सामील असलेली अगदी छोटी व्यक्तीसुद्धा मी जेलमध्ये पाठवेन. कोणाला सोडणार नाही मी तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना. त्याबरोबर सायली
खुश होते आणि अर्जुनकडे हसत बघते. मग अर्जुन हा सायलीला मिठी मारतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, कारण आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि छान होता. त्याचबरोबर तुम्हाला सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य कळल्यानंतर कसं वाटतंय ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आता प्रियाला नेमकी शिक्षा तरी काय झाली पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय आणि धन्यवाद.